प्रेक्षकांनो, आज थोडासा सुद्धा व्हिडिओ स्किप करू नका, कारण दुश्मन असावा ना तर बापूसाहेबांसारखा काय जबरदस्त दाखवलंय त्यांनी. आज भारीच दाखवलंय. आता ही पिंकी युवराजला सुरुवातीला म्हणत असते, पिंकी वहिनीच्या फोनची चौकशी केली का? युवराज म्हणत असतो, हो केली आम्ही. त्यांचं शेवटचं लोकेशन सरपंच ऑफिसच होतं, जिथून त्यांनी व्हिडिओ बनवला होता. युवराजने पिंकीला तो व्हिडिओ दाखवलाय. आता पिंकी युवराजला म्हणते, म्हणजे हा सुद्धा पुरावा नष्ट करण्यात आला का? युवराज आता म्हणतोय, तुम्ही काळजी करू नका, आम्ही एवढ्या लवकर काही हार मानणार नाहीये, काही ना काही नक्कीच शोधून काढू. आता ही पिहू म्हणत असते, पिंकी वहिनी निर्दोष असल्याचा ना एक पण पुरावा उरलेला नाहीये. युवराज मनात म्हणत असतो, का तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सगळं सांगत नाही? सांगा, तुम्हीच आमच्या कारभारीण आहेत, सांगा आम्हाला, आमच्यापासनं काय पडदा आहे कारभारीण. आता प्रेक्षकांनो, युवराज म्हणतो, मी निघतो आता. पण आता पिंकीच्या डोक्यात शेवटचा पुरावा आलाय. पिंकीने रेकॉर्डिंग केली होती बघा, धनंजयची आणि बापूसाहेबांची, की युवराजला मारून टाका म्हणून. तर तो रेकॉर्डिंग जे आहे ना, ते पिंकीने बापूसाहेबांच्या पार्टी ऑफिसमध्ये ठेवलंय, म्हणजे त्यांच्याच घरात. आता पिंकीला ते आठवतं आणि ती मनाशीच बोलायला लागते, पिंके आता ब्रह्मास्त्र काढायची वेळ जवळ आली आहे. पण आता बापूसाहेब सुद्धा सेम टू सेम असाच विचार करतात. ब्रह्मास्त्र काहीतरी पिंकीकडे असणार आहे, काहीतरी पुरावा तिच्याकडे नक्कीच असणार आहे, कारण ती पिंकी आहे. इतक्या सहजासहजी ती हार मानणार नाहीये. तिच्याकडे काही पुरावा असला तर ती तो पुरावा नक्की बाहेर काढणार. आणि इकडे धनंजय मात्र ढाराढूर झोपलेला असतो. असो, पण आता पिंकी विचार करत असते, हा तोच पुरावा. आणि हा जो पुरावा आहे ना, तो आहे त्या जागी सापडला ना, तर मग बापूसाहेब तुमचं काही खरं नाही बघा. मग तुम्ही जेलमध्ये चक्की पीसिंग पीसिंग अँड पीसिंग. पण प्रेक्षकांनो, बापूसाहेब पिंकीपेक्षा खूप 10 पावलं पुढे आहेत. त्यांनी ऑलरेडी पिंकीचे मनसुबे ओळखलेत आणि तो पुरावा ते कसे नष्ट करतात बघा, असलं भारी दाखवलंय त्यांनी. पण बापूसाहेब इथे आता विचार करताय, आता त्या पिंकीला रवाना करायची वेळ आली आहे, खूप दूर. तिचा गेम करावाच लागेल. एंगेजमेंटच्या रात्री तिचा गेमच करून टाकतो, मग आमचं कोणी बी काहीच करू शकणार नाही. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. प्रेक्षकांनो, आज म्युझिक वगैरे त्यांनी खूप दाखवलंय जास्ती, त्यामुळे कदाचित व्हिडिओ छोटा होईल. पण पुढे आपण बघतोय की सुशीलाबाईंची एवढी लगबग सुरू आहे. एंगेजमेंटचा दिवस उजाडलाय ना, आता भारी सगळी तयारी केली आहे त्यांनी. डेकोरेशन वगैरे मस्त झालंय घरात. आता सुशीलाबाई चित्राला म्हणत असतात, झालं की नाही सगळी तयारी? चित्रे, यादी दिली त्याप्रमाणे सगळी तयारी केली आहेस ना तू? माईसाहेबांना दाखवली का ग अंगठी तू? चित्रा म्हणते, विसरले मी. सुशीलाबाई चिडतात आणि म्हणतात, एक गोष्ट लक्षात राहत नाही तुझ्या, दाखव त्यांना आधी अंगठी. आणि हे साखरपुड्याचं महत्वाचं काय आहे तर ते विड्याचे पानं आणि सुपारी. माईसाहेब असंच करायचं ना सगळं? माईसाहेब तिथेच बसलेले आहेत. बरोबर आहे ना माईसाहेब, सगळं त्या विचारत असतात. आता ही चित्रा म्हणते, आओ आईसाहेब एवढी काळजी नका करू, मी सगळी तयारी केली आहे, थोडा माझा मेकअपचा टचअप राहिलाय तो करून येते. आता सुशीलाबाई म्हणतात, कशाला? आता एवढं मोठं थापून ठेवलंय ना तू, बस झालं की तेवढं? अगं चांगली दिसतीये चित्रे, बस झालं आता. आता तेवढ्यात पाहुणे मंडळी ये जा सुरू झालीये. आता डॉल्बी तिथे येतो, तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, ए डॉल्ब्या, अरे युवराज कुठे? अरे तयार केलं की नाही त्याला? डॉल्बी म्हणतो, हो म्हणजे काय, मी तयार केलंय त्याला. सुशीलाबाई म्हणतात, घेऊन ये ना मग, सगळ्या गोष्टी सांगावं लागतात का रे तुम्हाला? जा पटकन घेऊन ये. आता हा सत्या म्हणत असतो, जा डॉल्ब्या तू घेऊन ये. डॉल्बी म्हणतो, सत्या दादा तू घेऊन ये ना यार. असे दोघं काम टाळत असतात. असो, पण आता इकडे पिंकी विचार करते, कसं करायचं पिंकी, आज लास्ट डे. आता तुला ना काही करावंच लागेल. आता नो एक्सक्यूज. सोचो सोचो पिंकी बाई, तो पुरावा मिळवण्यासाठी आजचा दिवस चांगला बेस्ट आहे. सगळे एंगेजमेंटमध्ये बिझी राहतील आणि मग मी बापूसाहेबांच्या पार्टी ऑफिसमध्ये जाऊन तो पुरावा घेईल. पण तो पुरावा मी जिथे लपवलाय तिथे असायला हवा. एकदा का पुरावा मिळाला की मी धनींना सांगेल की मीच तुमची सरपंच बाई आहे, मीच तुमची कारभारी नाही. अरे बापरे, पण हा पुरावा शोधणं म्हणजे सिंहाच्या गुहेत शिरून त्याच्या आयाळीत हात घालण्यासारखं आहे. बापरे पिंके, विचार कर. पण आता मी तर बापूसाहेबांना चॅलेंज दिले. माझा शब्द म्हणजे धनुष्याचा निघालेला बाण आहे. बापूसाहेब काही झालं तरी आता मी तुमचा पर्दाफाश करणार म्हणजे करणारच. दसऱ्याच्या दिवशीचा योग अगदी करेक्ट आहे, सो गेट सेट रेडी. असं म्हणून आता ही पिंकी तयार झाली आहे आणि त्या पार्टी ऑफिससाठी म्हणजे खाली जाते ती आधी. आणि आता इथे आपण बघतोय की युवराज रेडी होऊन आलाय त्याच्या दुसऱ्या एंगेजमेंटसाठी.
डॉल्बी त्याला तयार करून घेऊन येतोय आणि नेमकं युवराज तिकडनं येत असतो आणि ही पिंकी येते समोर. आता पिंकीला खूप राग येतोय. ती युवराजकडे अशी रागाने बघत असते खालून वर आणि डोळे वटारत असते आणि युवराज असा हतबल होऊन तिच्याकडे पाहत असतो आणि सुशीलाबाईंची नजर या दोघांवरच असते. पण प्रेक्षकांनो आता पुढे बघा, फार मजा आली आहे. सुशीलाबाई म्हणतात, काय गये डोळे फाडून कशाला बघतीये ग, काय तुझं इथे, जाय तू छबीची असिस्टंट आहे ना, मग तिला घेऊन येत जाय. ती पण केव्हाची अडून बसली आहे की तयारी सगळी तुझ्याकडूनच करून घेणार आहे म्हणून. चल जा निघ इथून, छबीला तयार करून घेऊन ये जा इथून. ऐकून येते का तुला? आता तेवढ्यात डॉल्बी ओरडतो, आहो आईसाहेब पाहुणे आलेत. मग मिताली तिचे आई वडील आलेले असतात. बापूसाहेब आणि सगळेच जण मग यांचं स्वागत करतात. ही मिताली म्हणते, नमस्ते बापू. मग लगेच बापूसाहेब काय म्हणतात त्याला मस्का मारायला लागतात, वा 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 सपकाळ येती घरा तोची दिवाळी दसरा. सुशीलाबाई म्हणतात, या 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 खरंच खूप आनंद झालाय. पण आता प्रेक्षकांनो पिंकी विचार करत असते की आता हे लोक आलेत, सगळेजण आता बिझी राहतील, त्यामुळे आता मला पार्टी ऑफिसमध्ये जाऊन पुरावा काढणं सोपं होणार आहे. चल पिंके चल कामाला लाग. आणि आता असं विचार करून ती तिथून सटकतीये आणि युवराजचं पण तिच्याकडे लक्ष आहे. युवराजकडे बघत असते ती. युवराजला सांगायला काही हरकत नव्हती तिने, असो पण सस्पेन्स कसा वाढणार ना. ती फक्त युवराजकडे बघत बघत आता निघून जाते. पण प्रेक्षकांनो आता बापूसाहेबांची पूर्ण नजर पिंकीवरच असते. पिंकी जेव्हा वर जाते ना तेव्हा बापूसाहेब खालून बघतच असतात ती कुठे चालली आहे. आणि आता इथून पुढे सगळा म्युझिकचाच थरार त्यांनी दाखवलाय. पिंकी पुढे पुढे जात असते आणि बापूसाहेब पाठीपाठी तिचा म्हणजे माग काढत असतात, तिचा पाठलाग करत असतात. ही पार्टी ऑफिसमध्ये घुसते तेव्हा बापूसाहेबही तिच्या मागेच असतात. ते विचार करतात, अरे बापरे ही पार्टी ऑफिसमध्ये काय करतीये. पण इकडे सगळी खाली तयारी सुरू असून सुद्धा बापूसाहेबांनी पिंकीचा माग काही सोडला नाही. आता ते सपकाळ साहेब म्हणतात, वा 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 काय छान सगळी तयारी केली आहे तुम्ही. सुशीलाबाई म्हणतात, अहो काय सपकाळ साहेब लक्ष्मी येणार ना घरी. नाही लक्ष्मी घरी येते म्हणूनच सगळी तयारी केली आहे. आज नवमी पण आहे, नवमीच्या दिवशी तर लक्ष्मीच घरी येणार ना. युवराज आणि ती मिताली तिथे बसलेले साखरपुड्यासाठी सज्ज होऊन. पण इकडे युवराजची नजर मात्र सारखी पिहूला शोधत असते. सुशीलाबाई त्यांची दृष्टबिष्ट काढताय. बापूसाहेब इथे बघतायत की पिंकी नेमकी काय करतीये. पिंकीने काय केलंय प्रेक्षकांनो, त्या टेबलाच्या खालून एक पेनड्राईव्ह काढलाय. तो जो व्हिडिओ शूट केलेला आहे ना तो त्या पेनड्राईव्हमध्येच असतो आणि पिंकी तो पेनड्राईव्ह काढते कसा बसा आणि ते इथे आठवलंय त्यांना सगळ्यांना की तो व्हिडिओ काय आहे. बापूसाहेबांनी धनंजयला सांगितलेलं असतं की युवराजला मारून टाका. आता बापूसाहेब तिथेच उभे आहेत आणि पिंकीच्या हातातला पुरावा बघताय. पिंकी विचार करते, यस सापडला मला पुरावा शेवटी. आणि हा सगळा थरार त्यांनी म्युझिकल दाखवलाय पूर्ण. आता पुढे आपण बघतोय की हे गुरुजी म्हणतात, चला मुहूर्ताची वेळ झाली आहे, साखरपुड्याला सुरुवात करायची का. पण आता साहेब कुठे म्हणून कांगावा होतोय. सुशीलाबाई म्हणतात, थांबा जरा मीच बघून येते, इथेच कुठेतरी असतील. आणि सुशीलाबाई त्यांना शोधायला गेल्या. युवराज हळूचकून विचारतोय डॉल्बीला, ताईसाहेब आणि पिहूबाई दिसत नाहीये. डॉल्बी म्हणतो, त्या ताईसाहेबांनाच आणायला गेल्यात पिहूताई. ठीक आहे असं म्हणतोय युवराज. तर आता पुढे आपण बघतोय पिंकी ते पेनड्राईव्ह हातात घेते आणि म्हणते, धनी आता मला तुमच्यापासून कोणीच लांब ठेवू शकणार नाही. माझ्या अपराध्यांचं भिंग मी आता फोडणारच. धनी मी आलेच. आता बापूसाहेब एक मिनिट विचार करतात की करावं तर काय करावं. आणि पुढचा मागचा विचार न करता प्रेक्षकांनो ते डायरेक्ट आतमध्ये घुसलेत आणि आता ते पिंकीशी झटापट करायला लागतात. पिंकी पाठमोरी असते त्यामुळे तिला कळतच नाही मागे कोणीतरी आहे आणि ते पिंकीचा हात पिरगळतात आणि ते पेनड्राईव्ह तिच्या हातातून हिसकून घेतात आणि जोरात पिंकीला धक्का देतात. काय दम आहे यार यांच्यात. आता त्यांनी काय केलंय, एक तो वाज घेतलाय म्हणजे फुलदाणी घेतली आणि त्या फुलदाणीने तो पेनड्राईव्ह चेचून काढतात. मी गजराज धोंडे पाटील आहे, मला मारणार अजून जिवंत नाहीये आणि आलाच नाहीये जन्माला, अशी बडबड करत असतात. पिंकी त्यांना रोखायचा खूप प्रयत्न करते, बापूसाहेब सोडा तो पेनड्राईव्ह सोडा. पण बापूसाहेब मात्र पिंकीला जोर देऊन लोटतायत. कसला खतरनाक दाखवलाय प्रेक्षकांनो त्यांनी बापूसाहेब. म्हणजे मी असं काही बघितलं नव्हतं आतापर्यंत म्हणून मी तुम्हाला एवढी एक्सप्लेन करतेय. आता अजूनही बापूसाहेब सापडले नाहीयेत आणि सुशीलाबाई एकदम कावऱ्या बावऱ्या झाल्यात की असे ऐन टाईमाला कुठे गायब झाले कोणाच ठाऊक साहेब. लगेच हे सपकाळ म्हणतात, आमदार साहेब येते, कधी कुठे गायब होणार सांगताच येत नाही. मिताली म्हणते, ओ बापू येते. धनंजय म्हणतो, हे बघा सासूबाई तुम्ही थांबा, इथेच कुठेतरी असतील ते, कदाचित पार्टी ऑफिसमध्ये असतील, मी लगेच येतो बोलावून. लगेच सुशीलाबाई म्हणतात, आहो जावई बापू तुम्ही नकाच जाऊ, अहो थांबा जरा इथे तुम्ही, अशा चांगल्या प्रसंगाला सगळी वडीलधारी माणसं हजर पाहिजे, तुम्ही थांबा. डॉल्ब्या तू जाय बरं, तू बोलून आण साहेबाला.
डॉल्बी म्हणतो हो ठीक आहे, मी आणतो बोलवून. आता डॉल्बी तिथे वर जात असतो प्रेक्षकांनो, तेवढ्यात ह्या पिंकीला बापूसाहेब जोरात लोटून देत आहेत. पिंकी खूप रडत असते कारण तिला जोरात लागलेलं असतं आणि विव्हळत असते. बापूसाहेब म्हणत असतात तिला, जा जा जाऊन सांग, मी तुला मारायचा प्रयत्न केला, जिवे मारायचा प्रयत्न केला, कबूल करतो ग मी, चल जा, मी तुझ्यासाठी मेडिकल कॅम्प भरवला, मी लोकांना खोटी औषधं दिली, मी लोकांना मारलं, तुझ्या बंदोबस्तासाठी केलेला प्लॅन होता तो, चल जा, 10 लोकांना ओरडून सांग, कोणी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही ग, जा जा चल निघ. आता ते त्यांच्या खुर्चीवर बसलेले आहेत आणि पिंकीला अशा धमक्या द्यायला लागलेत. तिकडनं डॉल्बीवर येत असतो असं थरार त्यांनी दाखवलाय. आता बापूसाहेब पिंकीला म्हणत असतात, काय ग, काय अवस्था आहे झाली ग तुझी, पंख छाटलेल्या पक्षिणीसारखी अवस्था झाली आहे तुझी. ते आता मोठ्या मोठ्याने हसत असतात राक्षसासारखे आणि तिला म्हणत असतात, तू आता आमचं काही बी वाकडं करू शकत नाही. आणि त्या पेनड्राईव्हचे जे तुकडे तुकडे झालेले आहेत ना, ते पिंकीच्या अंगावर फेकत असतात. आता आम्ही आमचे सगळे पुरावे नष्ट केलेले आहेत, तू आमचं काही बी बिघडू शकत नाही. एवढ्या लोकांना मारून आता आम्ही नामानिराळे झालेलो आहोत. बापूसाहेब आता हळूहळू पिंकीच्या जवळ जातात आणि म्हणतात, आता वाघाच्या जबड्यात हात घालायचा प्रयत्न करायचा पण नाही, पण तुझी दाद द्यायला पाहिजे. दाद द्यायला पाहिजे तुझी. आमच्या विरुद्ध पुरावा तू आमच्या खुर्चीच्या खाली लपवलास, म्हणजे आम्ही इथं खुर्चीवर कुंडली मांडून बसलो होतो, वेटोळे घालून बसलो होतो, पण आमच्या विरुद्ध पुरावा इथे लपवलाय तू, हे आम्हालाच माहिती नव्हतं. हा विचार आमच्या बाप जन्मात आम्हाला आला नसता. दाद द्यायला पाहिजे, तुझी दाद द्यायला पाहिजे. आता इकडे डॉल्बी तिथे समोर येतोय असं त्यांनी दाखवलंय. आता इकडे बापूसाहेब पुन्हा पिंकीला धमकवत असतात, झालं काय, आता उद्या आहे दसरा, युवराजचा साखरपुडा होईपर्यंत तुला आम्ही या खोलीतच ठेवणार आणि मग गपचूप युवराजचा साखरपुडा झाल्यावर तुला आम्ही इथून घेऊन जाणार, बाहेर घेऊन जाणार, पण तू इथून आता गपचूप निघून जायचं, लांब जायचं इथून. जर तू असं केलं नाही तर गावात तुझे असे धिंडवडे काढील की नाही, की गावातले लोक तुला खूप मारतील, तुझ्यावर तुटून पडतील आणि तुझे तुकडे तुकडे पाडतील. आणि ते पिंकीवरती जोरात ओरडतात, आता हट, आणि असं म्हणून ते निघून गेलेत आणि पिंकीला तिथेच लॉक केलंय प्रेक्षकांनो त्यांनी. आणि पुढचा प्रोमो तर एकदम जबरदस्त दाखवलाय त्यांनी. बापूसाहेबांनी पिंकीला त्या ऑफिसमध्ये लॉक केलेलं आहे. पिंकी मोठ्या मोठ्याने दरवाजा ठोठवत असते, कोणी आहे का, मला वाचवा कोणी. डॉल्बी तिथे येत असतो प्रेक्षकांनो, पण तुम्हाला अनएक्सपेक्टेड आहे पुढे काय झालं असेल, यू कांट इमॅजिन. आता त्यांनी काय केलं आहे की हे जे बापूसाहेब आहे ना, ते खाली जाऊन खूप घाई करत असतात, चला चला पटकन अंगठी घालून टाका, लवकर आवरा. सुशीलाबाईंना कळतच नाही की नेमकं काय चाललं आहे यांचं. आणि इकडे युवराज मितालीला अंगठी घालतच असतो आणि तिकडे पिंकी आता सगळ्या होप सोडून देते. तिच्या लक्षात येते की आता तिचं काहीही खरं नाही आहे, तिला इथून जावंच लागेल. म्हणून ती श्लोक म्हणत असते की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आणि कोणीतरी तिच्या हातावर मोबाईल टेकवतं आणि ती दुसरी कोणी नसून छबी असते. त्यामध्ये धनंजय जे काही बोलतोय ते तिने रेकॉर्ड केलेलं असतं. आणि पिंकीला म्हणते, काय पिंकी, एवढा पुरावा तुला पुरेसा आहे ना. जबरदस्त ना प्रेक्षकांनो, छबी आतापर्यंत नाटक करतीये वेडं बनण्याचं, भारीच दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. मला तर हा ट्विस्ट आवडला, तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि मी दिलेला रिव्ह्यू आवडला असेल ना तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि हो थांबा, एवढं सगळं होऊन सुद्धा आता बापूसाहेब पिंकीला गच्चीवरनं म्हणजे त्यांच्या त्या जिनावरनं खाली लोटणार आहे आणि पिंकीला युवराज झेलणार आहे आणि पिंकी युवराज जवळ कबूल करणार आहे की खरंच मीच तुमची कारभारीण आहे आणि हे सगळं खरं होणार आहे, स्वप्नात नाही. तर मग एक्साइटेड आहात ना, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. सो प्लीज प्रेक्षकांनो, सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय पिंकीचा विजय असो या मालिकेचे डेली रिव्ह्यू माझ्या आवाजात. धन्यवाद.